या महत्त्वाच्या बातमीवर आपण नजर टाकूयात। विदर्भातल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे। राहुल गांधींनी सरकारवरती टीकेची तोफ डागली। अखिलेश छाळवे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। अखिलेश, राहुल गांधी आज विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत, काय नेमकं म्हणतायत राहुल गांधी? साहजिकच आहे त्यांनी केंद्र आणि राज्यावरती टीका केली आहे, काय सांगाल? अजित, आज संपूर्ण दिवसभर राहुल गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर अमरावतीला त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या घरांना भेटी दिल्यात आणि जे आत्महत्या करत शेतकरी परिवार आहे त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन त्यांनी केलंय आणि अनेक घरी ते गेले। सुमारे 4 ते 5 गावात ते फिरले आणि त्यांनी पदयात्रा देखील काढली आणि कोण शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यावर किंवा शेतकऱ्यांची परिस्थिती बघून अतिशय विदारक परिस्थिती असं ते म्हणाले। आणि एकूणच केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, दोन्ही सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे, त्यांचे हितसंबंध जपत नाही, त्यांच्या जे काही मागण्या असेल त्या पूर्ण होत नाही असा स्पष्ट आरोप त्यांनी केला। इतकंच नव्हे तर केंद्र सरकार मोठ्या कंपन्यांच्या वतीनं काम करत असते आरोप त्यांनी लावला। त्यासोबतच शेतकऱ्यांना जी MSP असते ती मिळत नाही, बोनस मिळत नाही आणि त्यांनी कर्जमाफीची मागणी देखील केली। एक महत्वाची मागणी त्यांनी केली आहे। सातत्याने वेगवेगळ्या संघटनांकडून कर्जमाफीची मागणी होत होती, आज राहुल गांधींनी देखील कर्जमाफीची मागणी केली। एक मोठी मागणी त्यांच्या माध्यमातून पुढे आली आहे। त्यांचा दौरा आता संपत आला आहे, ते थोड्या वेळाने आता नागपूरला पोहोचून पुढच्या प्रवासाला निघतील। पण महत्वाचं म्हणजे एकूणच विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत किंवा एकूण हे सगळे मुद्दे पुढे गेल्या काही दिवसात आले आहेत, या सगळ्या मुद्द्यांना आज राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून संवाद साधला आणि अनेक मागण्या त्यांनी पुढे केल्या। त्याच्यामधली ही जी कर्जमाफीची मागणी आहे ती महत्वाची आणि येत्या काही दिवसात ती मागणी जोर धरेल अशी चिन्ह आहेत। अजित, अखिलेश, एकूण या सगळ्याकडं राजकीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारतीय जनता पक्षानं मात्र हे सगळं राजकीय दृष्टिकोनातून केलेले आरोप आहेत असा आरोप केलेला आहे। आपल्याबरोबर आत्ता सुधीर मुनगंटीवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मुनगंटीवार साहेब, राहुल गांधींनी आत्ता सांगितलं, अशी टीका केली केंद्र आणि राज्य सरकारवरती की दुर्लक्ष होतंय विदर्भातल्या शेतकऱ्याकडे, काय प्रतिक्रिया आहे आपली? काय नाही, सत्ता गेल्यानंतर अनेकदा पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी अशा पद्धतीचं धांदांत काही जगात सत्तेचा नसणारी विधानं करतात नेते। 10 वर्ष सत्ता होती, 15 वर्ष महाराष्ट्रात सत्ता होती, तेव्हा काय केलं? तेव्हा मात्र शेतकरी आत्महत्या करत होते आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहत होते। तेव्हा असं वाटलं नाही की आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि त्या थांबवू शकलो नाही, म्हणून एकदा तरी राहुल गांधींना असं वाटतं का की मी आत्महत्या थांबवू शकलो नाही म्हणून काँग्रेस आता या निवडणुकीमध्ये निवडणूक घडवणार नाही। सत्तेसाठी कधी कोळसा घोटाळा करायचा, कधी तुझी स्पेक्ट्रम करायचं, कधी सैन्य दलाच्या खरेदीमध्ये घोटाळे करायचे आणि आता मात्र जेव्हा प्रायश्चित्त यात्रा काढायची तेव्हा आता नवीन सरकार आलं, केंद्रात नवीन सरकार आहे, ज्या सरकारने शेतकऱ्यांसाठी इतका ऐतिहासिक निर्णय केला की आणेवारीच्या 50% नाही 33% संदर्भात निर्णय केला। असं कौतुक नाहीये की जे आपण करू शकलो नाही ते नरेंद्रभाई मोदींनी केलं की 50%च्या ऐवजी 33% जरी नुकसान झालं तरीही नुकसान भरपाई दिली जाईल। इतका मोठा निर्णय जेव्हा एखादा देशाचा पंतप्रधान करतो तेव्हा तुम्ही कौतुक करू नका, पण अशा पद्धतीने असत्य कथन करून जर राहुल गांधींना असं वाटत असेल की मी काहीही सांगितलं तर लोक विश्वास ठेवतील, आता तर 44 आहे, पुढच्या निवडणुकीत 2200 खालती येतील। अगदी खरंय भाऊ, आता तुम्ही स्वतः विदर्भातले नेते आहात त्यामुळं आता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस वातावरण पेटवेलच, पण या सगळ्या शेतकऱ्यांची जबाबदारी आपल्यावरही आहे। आपल्याकडे पालक म्हणून आता सगळा विदर्भातला शेतकरी पाहतोय, आमची अपेक्षा आहे की आपण या शेतकऱ्याकडे बारकाईने लक्ष द्याल। धन्यवाद, आपण झी24 तासशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। हे होते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माझे सहकारी अखिलेश छाळवे आपल्याबरोबर होते। अखिलेश, धन्यवाद आपले देखील। आपण बघतोय कशा पद्धतीनं आज राहुल गांधींचा दौरा विदर्भामध्ये झाला, आता काही वेळात ते अमरावती सोडतील। राहुल गांधी या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटले, ज्यांनी आत्महत्या केली होती, मोठी गर्दी झाली होती राहुल गांधींना भेटण्याकरता, त्यांना पाहण्याकरता। शेतकऱ्यांची त्यांनी चर्चा केली, त्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली, पण काँग्रेसचं सरकार इतकी वर्ष होतं, ते सरकार काहीही करू शकलं नाही म्हणून या आत्महत्या घडल्या असा आरोप भारतीय जनता पक्षाकडून होतो। हा राजकीय दौरा आहे, पण या सगळ्यात आता हे वर्ष अत्यंत वाईट आणि बिकट आहे। शेतकऱ्याची काळजी या सरकारने घेतली पाहिजे हीच अपेक्षा शेतकऱ्याला।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.